असतं हे वाङ्मयी स्वरूप कथा तर वापरणं खूप आहे. तुम्ही म्हणाल किती आहे? आणखी जवळपास 152 अध्याय असे आहेत की ज्यांना आपण स्पर्श सुद्धा केलेला नाही. किती किती अध्याय? 152 अध्याय आहे. मग किती कथा असतात? आणि ज्या ज्या अध्यायामध्ये आपण प्रवेश केला त्याच्यात लय झालं तर आपण 1-2% सांगितलेला. शिवमहापुराण लहान नाही तर 466 अध्याय आहेत शिवमहापुराणात. पण वेळेमध्ये जेवढं शक्य झालं तेवढं जास्तीत जास्त सांगण्याचा प्रयत्न केला. इथून पुढे असताना दिव्य अशा प्रकारची कथा शतरुद्र कोटी संहितेमध्ये भगवंताच्या अनेक अवताराचं वर्णन करत करत असताना पुढे उमा संहितेला आरंभ होतो. या उमा संहितेमध्ये देवीच्या रूपाने अनेक राक्षसांचा वध त्या ठिकाणी करण्यात आला. याच्या असताना कथा या उमा संहितेचे जवळपास 51 अध्याय आहे. किती? याच्यापुढे जाऊन कैलास संहिता आहे. याच्यामध्ये भगवंताच्या अनेक उपलीलांचं असताना वर्णन करण्यात आलेलं आहे. आणि पुढे वायुव्य संहिता आहे. कैलास संहितेची छोटी आहे जरा. कैलास संहिता 23 अध्याय आहे. आणि जी वायुव्य संहिता आहे ही सर्वात मोठी संहिता. याच्यामध्ये 2 खंड आहेत. एक पूर्व खंड आहे त्याच्यामध्ये 35 अध्याय आहेत आणि उत्तर खंडामध्ये 43 अध्याय आहेत. अशी असताना 35 आणि 43 78 असताना अध्यायाचं ही वायुव्य संहिता. फक्त याचा उद्देश तुम्हाला सांगतो. नैमिषारण्याच्या ठिकाणी एकदा देवदत्त ऋषींना दर्शन देण्यासाठी वायू भगवान त्या ठिकाणी आले. वायू देवता आली आणि ऋषींनी अनेक प्रश्न त्या वायू देवतेला केली आणि त्यांनी ते ज्ञान जे त्यांना दिलं त्या ज्ञानाची चर्चा अर्थातच हिला वायुव्य संहिता म्हणतात. याच्यामध्ये एक मात्र महत्वाची गोष्ट, अनेक कथा उपकथा आहेत. काही नाविन्यपूर्ण ही कथा आहेत, काही पण इतर शास्त्रामधल्या अनेक शास्त्रातल्या कथा आहेत. विशेष करून भागवतातल्या जास्त नसो. सगळं इतर काही शक्य होत नाही पण जे झालंय ते कमी होतं. महत्व 5 अध्यायामध्ये सांगितलेला विधी याचा 2 अध्यायामध्ये सांगितलेला आहे. म्हणून आता कशालाही मी स्पर्श न करता केवळ सारांश रूपाने सांगतो की महान अशा प्रकारचं असतं भागवत महात्म्य हे स्कंद पुराणामधून घेतलेलं आहे. विद्येश्वर संहिता आहे. याच्यामध्ये भगवंताच्या पूजनाच्या विधी आणि साधना सांगितलेल्या आहे. ओंकाराचं स्वरूप आधी करून पुढे रुद्र संहिता होते आणि या रुद्र संहितेला मात्र आपण येतंभूत पाहण्याचा प्रयत्न विशेष करून केलेला आहे. याच्यामध्ये 5 खंड आहेत. सृष्टी खंड आहे, सती खंड आहे, पार्वती खंड आहे, कुमार खंड आहे आणि युद्ध खंड. हा जो रुद्र संहिता आहे ही 197 अध्यायाची एक रुद्र संहिता. या 5 खंड असतात. आणि जी काही आज पाहत होतो कथा आपण त्या काल आणि आज शतरुद्र संहिता आणि शतरुद्र कोटी संहिता या 2 संहितेच्या कथा पाहत होतो ज्यामध्ये प्रभूंच्या अनंत अवताराचं वर्णन करण्यात आलेलं आहे. संक्षेपाने हा सारांश सांगून मी येत असताना निवेदन करेल. भोलेनाथाला ही विनंती करतो की जे शक्य झालं ते तुझ्या चरणी असताना वाघपुष्प समर्पित करण्याचा असताना हा प्रयत्न केला. तो असताना आमचा स्वीकारावा अशीच विनंती आपण सर्व मिळून या भोलेनाथाच्या आणि भगवान दत्तात्रयाच्या चरणी करूया. आणि या शुभ संकल्पाने आपण ती सदैव अशीच साधना आमच्या हातून घडत राहावी ही एक सद आशीर्वाद प्रभूच्या चरणी आपण त्या ठिकाणी मागूया. खरं म्हणजे भगवान आपण भाग्यवान आहात. आज 14 वर्षापासून अखंड चाललेली असणारी साधना एक सांगू का, काही गोष्टी निमित्त बघतात पण खरोखरच ही
ज्ञानाची गंगा प्रवाहित होण्यासाठी कोणीतरी भागीरथही लागतो आणि ते भागीरथाचं काम केलेलं आहे ते आमचे राजू दादा यादव आहे. काय आंबेडकर दादा हा भगीरथ लागतो कोणीतरी. आणि मग पुढे मात्र अनेक तीर्थ असताना गंगा अनेक तीर्थामध्ये असतात त्या ठिकाणी विसावत जाते, सगळ्यांना पावन करीत जाते. अशी करत करत गंगा जाऊन गंगासागराला स्थिर होते. तसं असताना हे जे ठिकाण आहे हे गंगासागराचं ठिकाण, इथे मात्र गंगा स्थिर झाली. आणि आता हा विश्वास आपण धारण करूया की अनंत काळ या गंगेमध्ये लोक नाहत राहतील ही अपेक्षा करूया. आणि या शुभ संकल्पाने आपण याची सांगता करूया. खरोखरच बोलावं तितकं सगळ्याबद्दल कमी आहे. विशेषत्वाने आभार मानेल सर्व श्रोतृ वर्गाचा. या सर्व या मंडपामध्ये बसलेल्या असणाऱ्या माझ्या भगिनी, त्यांनी मला एकदा काय गळ घालावी आणि त्याने असताना स्वरूप या सत्संगाने इथपर्यंत आणावं. खरोखर त्याच्यामध्ये तुमची सदिच्छा. आणि मी एक गोष्ट सांगू का, मीही कधीही तुम्ही हक्काने मला असताना ही कथा चालू ठेवा हे मागणं तुम्ही असताना त्या ठिकाणी मागितलं आणि ते मागणं मला पूर्ण करता यावं या रूपाने या सेवा भावातून मी सदैव या ठिकाणी आतापर्यंत आलेलो आहे. आणि माझ्या पद्धतीने ही सदैव तुमची सेवा करता यावी आणि ते सद्भाग्य प्राप्त लाभावं ही अपेक्षा आणि त्यासाठी मी सदैव प्रयत्नरत राहील. हे माझा शब्द आहे तुम्हाला. आपणही कमी पडणार नाहीत हा विश्वास आहे. अगोदर आपण शास्त्रीनगरमध्ये असताना 7 सत्संग त्या दादांच्या नियोजनाखाली भागवताची केली. संकेतनगरमध्ये पुन्हा त्यांच्या नियोजनाखाली. तसे तर आयोजक या परिसरातली सर्व मंडळी आहे. तरी प्रत्येकाचा पैसा याच्यामध्ये आलेला आहे. हा प्रत्येकाची सद्भावना याच्यामध्ये गुंतलेली आहे. पण त्यांच्या माध्यमामधून 2 सत्संग संपन्न झाली. पुन्हा तिथे काही जागा वगैरे असं काही समस्या होऊ लागल्या आणि पुन्हा सत्संगाची इच्छा झाली की या मंदिराकडे येण्याची. आणि त्यावेळेस सुरुवातीला माहिती आहे मला की मी मीटिंग घ्यायची ठरवली, सगळ्यांना सूचना केली. सुर्ण सर होते, देशपाल सर होते, यांनी सगळे भजनी मंडळ वगैरे बोलवलं सगळं त्या ठिकाणी. आणि म्हणले महाराज सगळे बसलो त्या मंदिरामध्ये आणि म्हणले आता हा सत्संग इथून पुढे इथे करायचा. मग आपण 2 वेळा तिथे केला. पण माझी सदैव इच्छा राहील या प्रांगणामध्ये होणं आवश्यक आहे. कारण की हे दिव्य अशा एक सांगतो तुम्हाला, एक विश्वास देतो, याच्यामध्ये प्रत्यक्ष सर्व देवतांचं वास्तव्य असताना असं मंदिर आहे. फक्त याची सेवा करा, याला बिलकुल विसरू नका. तुम्हाला जीवनात काहीच कमी पडणार नाही. मी इथे सत्संग आणण्यासाठी काहीतरी मला माझ्या मनामध्ये संकेत होते हे मी उघड सांगण्याची तुम्हाला गरज नाही. म्हणून तुम्हाला माहित असेल की सत्संग शास्त्रीनगरमध्ये करत होतो तेव्हाही या मंदिराची आरती करूनच शोभायात्रा पुढे न्यायची. त्याचं काहीतरी कारण असेल ना. प्रत्येक कारणाचं त्या ठिकाणी कार्याचं कारण सांगण्याची गरज नाही. आलात आणि सर्व या परिसरातली या नगरातली मंडळी खरोखरच इतकी चांगली आहे ना, तोंडापुरतं मला बोलता येत नाही बाबा. सगळे आपण महत् भाग्यवान आहात. या परिसरामधून हा श्रोत्यांचा जनसागर तुमच्या असताना हा दरबारी इथं आलेला आहे. बरं का, याची सेवा करण्याचं सौभाग्य मंत्रनगरवासियांना मिळालं. त्यांच्या भाग्यासाठी एकदा मीठ आहे लागो. कारण की बाबांनो, ही सेवा करायला मिळणं याच्यासारखं भाग्य दुसरं काय. पैसा कोणाकडे कमी आहे का? किती पैसाच पैसे असो, खूप आनंद आहे. पण या सगळ्यांना त्या ठिकाणी खूप खूप सारे धन्यवाद देतो. अधिक बोलत नाही तर अधिकचं उद्या असं कीर्तनातून बोलेलच. बाकी ही सर्व जी आमची मंडळी आहे, महाराज मंडळी, रुपेश महाराज चापले, मध्य प्रदेश पांडुर्णा गाव आहे त्यांचं, सुंदर अशा प्रकारे गायनाच्या माध्यमामधून आणि आपल्या ऑर्गनच्या माध्यमामधून त्यांनी सदैव आपलं भक्ती
प्रेम वाढवण्याचा प्रयत्न केला, म्हणून त्यांचा एकदा त्यांच्यासाठी सुंदर टाळ्या वाजवा. सुशील पवार बरोबर, पांडुर्णा मध्य प्रदेश, सुंदर अशा प्रकारे आपल्या ॲक्वापॅडची असणारी साथ करून भजनाला ठेका देण्याचं काम त्यांनी केलं, म्हणून त्यांच्यासाठी एकदा सुंदर अशा प्रकारच्या टाळ्या. राहुल गायकवाड नागपूर, राहुल भैयांनी सुंदर अशा प्रकारचं गायन आणि गायन करून पुन्हा तबला आणि याच्या अजूनही अनेक वेळा सत्संगाला आलेले आहेत, तर त्यांच्यासाठी एकदा असताना टाळ्या. पुढे असलेले आमचे फुलचंद कावळे परळी, संगीतामध्ये विशारद आहेत, सुंदर अशा प्रकारच्या हार्मोनियमचे साथ देऊन स्वराचं वा वा स्वराची साधना त्यांनी आम्हाला पुरवली, म्हणून त्यांच्यासाठी एकदा टाळ्या. बाकी असताना या सर्व कथा मंडप व्यवस्था सांगत तेव्हा अधीक्षाला उभे राहणारे आमचे माऊली भाऊ, माऊली मंडपवाले आणि त्यांच्या असताना सहकारी नाव माझ्या लक्षात गणेश भैया, सुंदर अशा प्रकारचं तत्परतेने असलेल्या साऊंडची सुविधा त्यांनी दिली, त्यांनाही खूप खूप कोटी कोटी धन्यवाद. आणि एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होऊ द्या. आणि विशेष करून ही जी सगळी टीम आहे ना तुमची बरं का, ही सर यशस्वार सर, योतीकर सर, जगलपुरे सर, आमचे असणारे सर्वांत ज्येष्ठ असणारे सुरनर सर, सदैव असणारे त्या ठिकाणी माझ्या बरोबर सतत तिथं सतत काय नशीब माझं का त्यांचं हेच कळालं नाही. पण मी यायचं म्हणले की किरायदार सोडून जातो. आमचे नरेश भाऊ मला काळताही म्हणलं महाराज तुम्ही यायचं म्हणलं की किरायदार येतो. अचानक चर्चा चलती म्हणले महाराज कुठं ठेवायचं कुठं ठेवायचं कुठं ठेवायचं कुठं जाणार जवळ आले की म्हणले अचानक किरायदार सांगतो. आता म्हणले आमची बदली झाली आणि उद्याच्याला सोडून चाललो. मी म्हणलं ही तर पंचायत झाली माझ्यामुळे नुसतं नाही म्हणले महाराज तुम्ही गेलात की त्याच्या दुसऱ्या दिवसात दुसरा येतो आम्हाला घर पाहिजे. असं देवाची खरोखर तुम्हाला धन्यवाद त्या सर्वांना देतो. काय बोलणार आधी नाव एक सांगू का, नाव मी तर प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या गल्लीतला प्रत्येक व्यक्ती सत्संगासाठी महत्वपूर्ण आहे, तो झटत राहिलेला. आणि एक संग लक्षामध्ये ठेवा, सर्वाप्रती माझा तितकाच स्नेह आहे लक्षात. काही काही मला ओळखण्यामध्ये माणसं कमी पडतात, कधी कधी दूर राहतात आणि त्यांना वाटतं महाराजांचं आता लांब राहिले माझी ओळख तरी कशी होईल. तुम्ही ओळख घरी गेला तुमच्याकडे ओळख करायला होय सर माझ्यापेक्षा आला तर ओळख होईल ना.